नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी सध्या राजकीय घडामोडी जोर धरतायत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे 2 दिवस शिल्लक असून सर्वच पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची गडबड सुरू आहे. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या बरोबर वार्ड क्रमांक 1 चे शीतल म्हात्रे जे आहेत. मॅडम, काय सांगाल, संविधान घेऊन तुम्ही फॉर्म भरायला चाललाय? आज जर देशात बघितलं तर संविधान खतरेमध्ये आहे. बाकी काही नाही. आज संविधानात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवलंय, जे आपल्याला समजवलंय, जे संविधान बनलेलं आहे, आज त्या पूर्ण संविधानाचा उल्लंघन केला जातो. सगळ्यात मेन म्हणजे डेमोक्रेसी ह्याचं खच्चीकरण केलं जातं. वारंवार राहुल गांधीजींनी, आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वाटचालीवर चालताना आम्ही वॉर्ड नंबर 1 मध्ये 7,000 वोटर्सचा जो गोळ होता तोही पुढे काढलेला. पण तथापि आजपर्यंत त्याच्यावर काही काम केलेलं नाहीये. म्हणून आज जर गरज आहे तर संविधानाची गरज आहे. आज जर काँग्रेस पार्टी लढते तर संविधानासाठी लढते, संविधानाच्या रक्षेसाठी लढते. मॅडम, काय सांगाल, वार्ड क्रमांक 1 गणपत पाटील नगर असेल, त्याचे तुम्ही घोषाळकरी नाही आहेत, काय सांगाल त्याबद्दल? गणपत पाटील नगर मी 2002 मध्ये पहिल्यांदा निवडून आली, पण गणपत पाटील नगरची लोक माझ्या आधीपासून म्हणजे 87-90 पासून आहेत आणि एवढे 40 वर्षाच्या वर झाले लोक राहत आहेत तिकडे. आणि तरी आज ती एक वस्ती अशी आहे मुंबईमध्ये की त्याला स्लम डिक्लेअर नाही. लाईट, पाणी सगळं चोरीचं वापरतायत. कुठेतरी ह्या लोकांना, म्हणजे ते भारताचे नागरिक आहेत, जनता आहे ती, आणि त्यांना न्याय द्यायसाठी संविधानाच्या वाटचालीवर चालण्यासाठी आम्ही ही लढाई लढतोय. बाकी कोण पक्ष सोडून गेलं, कोण कुठे गेलं, त्याची मला काळजी नाहीये. मला माझ्या कामावर, देशाच्या जनतेवर, वॉर्ड नंबर 1 च्या जनतेवर आणि संविधानावर पूर्ण भरोसा आहे. संविधान जे सांगेल तसं आम्ही चालणार आणि करणार. पुढचे मॅडम जे काम आहेत, भरपूर काही काम आहेत तुमच्या वॉर्ड नंबर 1, काय काय तुमच्या योजना आहेत? सगळ्यात पहिला तर सगळ्यात मोठा प्रश्न वॉर्ड नंबर 1 असो की पूर्ण मुंबईचा असो तर रस्त्यांचा आहे. आज रस्त्यांची अवस्था, दुरवस्था जी झाली आहे कॉन्क्रिटायझेशनच्या नावाखाली, ज्या महानगरपालिकाची कॅपॅसिटी 70-80 किलोमीटर रस्ते करायची आहे, 700-800 किलोमीटर जनतेसाठी नाही, टेंडर काढायसाठी रस्ते होत आहेत. त्याचप्रमाणे BST ही आम जनता, गरीब नागरिक वापरतायत, त्याचं प्रायव्हेटायझेशन करणं, म्हणजे ही जी विकायला चालली मुंबई महानगरपालिका जी लोक विकायला काढली आहेत त्याच्या विरोधात आम्ही लढतोय आणि लढत राहणार. हे होते शीतल म्हात्रेजी, वार्ड क्रमांक 1 मधून. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.